दर्शको नमस्कार. न्यूजशाही न्यूज चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण कागल विधानसभा मतदारसंघ निवडणूक 2024 मधील लोकांचे आमदार कसा असावा किंवा कोण असावा, त्यांच्या काय अपेक्षा आहेत आणि त्यांची मते काय आहेत हे जाणून घेण्यासाठी भडगाव या गावामध्ये आलेला आहोत. चला तर मग तेथील लोकांशी संवाद साधूया. नमस्कार आजोबा. नमस्कार. तुम्हाला या निवडणुकीमध्ये आमदार म्हणून कोण हवं आहे? मुश्रीफ साहेब. मुश्रीफ साहेब का आमदार म्हणून हवे? मुश्रीफ साहेबांचं 25 वर्षाची कार्यक्रम काम चांगला आहे. 25 वर्ष 19 वर्ष आमदार आहे, हे मंत्री आहेत. मंत्रीच्या माध्यमातून त्यांनी गावात चांगली कामं केलेली आहेत. आता आमच्या गावात संपूर्ण म्हणजे एक की दुसऱ्या कुठल्याही पोटाने काय केलं नाही. एक फक्त मंत्री साहेबांनी हे बांधलं, अंबाबाई देवळ, बाकी सगळी देवा, महाराष्ट्राचे देवालय, गैबीचे गैबी देवालय, परत आपलं मरगबाई देवालय, सगळी मंत्री साहेबांनी बांधल्यात. गोरगरिबांचं कल्याणाचं काम केलं आहे. लोकांना नोकऱ्या दिल्यात. लोक बहुत त्यांचं चांगलं केलं आहे. लोकांचा जे बनल्या अशा कोल्हापुरात मुंबईला नेऊन त्यांना बरं करून आणले. मग गोरगरीबांना पेन्शन मंजूर केल्यात. त्यांचा आज म्हणजे अशा बरेच लोकांचं आता चांगलं काम केलं आहे. गावचं रस्तं पांढरं करून घाटबीट सगळं साहेबांनी केलं आहे. साहेबापेक्षा दुसरा कोणी करू शकत नाही एवढं साहेबांनी काम केलं आहे. आणि असं काम केल्यामुळं साहेबांच्यावर आमची श्रद्धा आहे आणि साहेबांना मतदान द्यावं असं आमची पूर्ण इच्छा आहे. आणि साहेब निवडून येणार. म्हणजे काही लोकांचं असं मत आहे की म्हणजे 25 वर्ष मुश्रीफ साहेब इथे आमदार म्हणून होते, होय, पण आता युवक वर्गांची जी बेरोजगारी आहे किंवा ज्या काही समस्या आहेत ते नवीन चेहऱ्याला संधी देऊन बघूया असं लोकांचं मत आहे. त्यावर नाही, नवीन चेहऱ्याला संधी देऊन उपयोग नाही. तो नवीन चेहऱ्याला संधी देऊन तो माणूस काम करण्याच्या पात्रता नाही. हे साहेबांचं काम करणं वेगळं, काम करण्याची पद्धत वेगळी. सकाळी 6 वाजल्यापासून पहाटे सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जगणारा काम करणारा कार्यकर्ता साहेब आहे. आणि साहेबासारखा असा माणूस आमच्या कोल्हापुरात सोडा, जिल्ह्यात म्हणजे राज्यात कोण नाही एवढं काम करणारा माणूस आहे. आणि गरिबांचा, गोरगरिबांचा कैवारी, दिनदंडाचा कैवारी, सगळ्यांचं कैवारी असा आहे. पण आता लोकांचं मत असं झालंय की जे समजित सिंह घाटगे साहेब आहेत ते आता नवीन काहीतरी करू पाहतील, नवीन शाश्वत विकास होईल असं लोकांचं मत आहे. नवीन चेहऱ्याला आम्ही जरा पसंती देऊया. 25 वर्ष होते मुश्रीफ साहेब, त्यांनी काय काम केलं नाही असं पण म्हणतायत. हे कामाला आरागार केला. हा व जगा आहे. तालुक्यात जवळजवळ 700-800 दिवशी बांधल्यात. हे मंदिरं बांधल्यात. प्रत्येक गावात डांबरीकरण, प्रत्येक गावात खडी सगळे व्यवस्थित करून लागले. कुठल्या गोष्टीची त्यांना आमतता केलेली नाही. कुठल्याही कामात कमतरता केली नाही. आणि तुम्ही गेला कुठल्या गावचा, कुठल्या देशाचा काय विचारत नाही. पहिलं तुमचं काम करायचं. कुठल्या पार्टीचा असं काय विचारत नाहीत. साहेब तेवढं त्याचा गुण भारी गुण आहे. आणि मुश्रीफ साहेबाचा कार्यकर्ता आमच्या तालुक्यात सोडायचं खरं, जिल्ह्यात कोणचा नाही. यावेळी तुम्हाला आमदार म्हणून कोण आहे? समर्जित गाडगे. समजित घाटगे साहेब हां, म्हणजे घाटगे साहेबच का पाहिजे? गाडगे साहेब म्हणजे जरा बदल घडावा असं आम्हाला वाटते. 25 वर्षे ज्या मुश्रीफ साहेबांनी आम्ही निवडून दिलं, जिथं आम्ही 25 वर्षे आम्ही जे काम केलं तिथं गटात आम्ही राहिलो. 25 वर्षे आमचं काही काम झालं नाही. फक्त आमचा वापर करून आमचा सोडलेला आहे. त्याच्यामुळं आम्ही समर्जित गाडगे यांच्या पाठीमागे जाण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. ह्यासाठी आम्ही समर्जित गाडगे यावं असं निवडून आम्ही म्हणतो. 25 वर्ष हसन मुश्रीफ साहेब होते. हां, आता घाटगे साहेबांना म्हणजे परिवर्तनासाठी हे केले. कसे सामोरे जातील, निवडून येतील असं वाटतं? निवडून येणार 100% त्यात काय बदल नाही. नमस्कार. नमस्कार. यावेळी तुम्हाला आमदार म्हणून कोण हवं? जनतेलाच माहिती झालं की हसन मुश्रीफ. हसन मुश्रीफ साहेब का? विकासाचं दुसरं नाव म्हणजे हसन मुश्रीफ. ह्या तालुक्यातला विकास बघायचा आणि बोलायचं. आणि हे इथं सुरुवात आहे. तुम्ही हनुमंताच्या देवळात आहे. 1 कोटीचा निधी साहेबांनी दिला आहे. खाली थोडोबाचं मंदिर, पलीकडं आपलं मशान शेड, रस्तं, गावातलं अंतर्गत रस्तं, गटर्स, जे कोण काय बोलते, ज्यांना बोलायला जागाच नाही. शाश्वत विकास हा मुश्रीफ साहेबांनी केला आहे. त्यामुळे मुश्रीफ साहेब. म्हणजे आता रस्ते वगैरे हे म्हणजे प्रत्येकजण म्हणतात की रस्ते वगैरे बांधलं हे झालं, पण शाश्वत विकास म्हणजे महिलांचं सक्षमीकरण असेल किंवा मुलांचं शिक्षण असेल किंवा जी बेरोजगारी आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? ते बघा, आता जी MIDC पतंगराव कदम त्यावेळेला हे होती, मोठमोठे MIDCची हे साहेबांच्या काळात त्यावेळेला झालेले आहेत. आणि आत्तातला असं काय पार्टी स्पीड किंवा ह्याच्यातला काय संबंध नाही. आनंद लोक शिकलत आणि तिथं मुश्रीफ साहेबांच्या मार्फत नोकरीला लागले. रोजगारी संताजी घोरपडे कारखाना काढून त्यांनी हे आणलेलं आहे. असं काय नाही, काय शिल्लक ठेवलेलं नाही साहेबांनी. म्हणजे आता असं लोकांचं मत आहे की आता घाटगे साहेब म्हणजे पद नसतानाही त्यांनी काही विकास कामे केलेली आहेत. हे बघा, ही लोकशाही आहे. लोकशाही प्रत्येकाला आपलं मत मांडायची हे आहे.
समजलं काय? शाश्वत विकासाचा दुसरं नाव म्हणजे हसन मुश्रीफ. आम्हाला बाकीचं काय माहीत नाही, कोणावर टीका करायची नाही. जे माझ्या साहेबांनी केलं ते सत्य आहे आणि हे सत्य उद्याच्या 23 तारखेला सत्यच होणार आहे आणि 100% हसन मुश्रीफ निवडून येणार. नमस्कार. यावेळी आमदार म्हणून कोण हवं आहे? राजेश अमरजित गाडगे. घाटगे साहेब का? म्हणजे 25 वर्ष झालं हसन मुश्रीफ सुद्धा आमदार म्हणून आता निवडणुकीला उभे आहे. त्यांनी घाटगेच का? कारण की त्यांचं जे गेली 25 वर्षे जो काही राहिलेला बारीक सरीक जो विकास आहे आणि खरा विकास आहे, जो आजपर्यंत मुश्रीफाने फक्त कंत्राटदार पोसायचं काम केलं, पण गोरगरीब जनतेच्या पोटाचं चिमटं काढायचा काय प्रयत्न मुश्रीफांनी केलेला नाही. आणि खरं चिमटं जर गोरगरीब कष्टकऱ्यांचं काढायचं असेल तर त्यांची शाळेची व्यवस्था असेल, त्यांची दवाखान्याची व्यवस्था असेल, हे जर कोण काम करत असेल तर एक सीएच करू शकतो. कारण ते एक चांगले उत्तम सीए आहेत. आणि 100% कागल तालुक्याचा विकास जर गोरगरिबांच्या मुलांचा झाला तर त्यांच्यातनं चांगला विकास होईल, त्यांचं घराचं कोटकल्याण चांगलं होईल असं मला वाटते. म्हणजे काही लोकांचं असंही मत आहे की मुश्रीफ साहेबांनी काही विकास योजना आणल्या होत्या, हां. त्यांनी सुद्धा विकास कामे केलेली आहे, तर रस्ते वगैरे हे झालंच, पण शाश्वत विकास म्हणून एक शेतीसाठी जो कारखाना असेल किंवा बाकीच्या ज्या काही असतील त्या कारखान्यात एकाही कागल तालुक्यातल्या कोणता सभासद आहे त्या सभासदाचं एक नाव त्यांनी जाहीर करावं. त्यातल्या एखाद्या संचालकाचं, शेतकरी म्हणून हा संचालक ह्या कारखान्यात आहे असं एखादं नाव जाहीर करावं असं मी मुश्रीफ साहेबांना विनंती करतो. की आजपर्यंत माझ्या तरी माहितीनुसार आज त्या कारखान्यामध्ये एकही शेतकरी सभासद नाही, आज एकही तालुक्यातला शेतकरी संचालक नाही, अशी ही प्रवृत्ती आहे. आणि त्यांनी स्वतःचंच घर भरायचं काम ह्या मुश्रीफांनी केले, गोरगरीब जनतेसाठी काही केलेलं नाही. त्यांनी जे काही काम केलेलं आहे ते कंत्राटदार पोसण्यासाठी आणि आपले 4 बगलबच्चे पोसण्यासाठी काम केलेलं आहे. म्हणजे आता 25 वर्ष झालं मुश्रीफ साहेब या राजकारणात आहे, एक मातब्बर राजकारण माणूस म्हणून त्यांना समजलं जातं. बरोबर आहे. मग त्यांच्या पुढे घाटगे साहेब म्हणजे त्यांना कसे सामोरे जातील, काय वाटतं याबद्दल तुम्हाला? काय नाही, आज जनतेनं इलेक्शन हातात घेतलेलं आहे, जनता काय ते निर्णय घेईल. कारण जे काय विकासाचं पुस्तक त्यांनी प्रकाशित केलेलं आहे त्या विकासाचं प्रकाशन जे केलेलं आहे त्यांनी, त्या प्रकाशनामध्ये विकास हा नावच नाही, त्याच्यात प्रत्येक गावातला 50% भ्रष्टाचाराचा हा ओपन झालेला आहे. प्रत्येक गावामध्ये भ्रष्टाचार 50% त्याच्यातला ओपन झालेला आहे. म्हणजे मला हे वाटत नाही विकासाचं पुस्तक असेल हे भ्रष्टाचाराचं पुस्तक आहे असं म्हणायला काय वावगं नाही. म्हणजे तुम्हाला काय वाटतं आता घड्याळ येईल की तुतारी वाजेल? तुतारीच वाजणार आहे. घड्याळाचं कट्टे उलटे फिरायला चालू आहेत. नमस्कार. तुम्हाला यावेळी आमदार म्हणून कोण हवं आहे? संभाजीराजे घाटगे साहेब. गाडगे पैसे का? त्यांचा आता मुश्रीफ साहेबांना गेली 25 वर्ष ह्या जनतेने निवडून दिले. त्यांच्या ज्या आयडिया होत्या त्या 25 वर्षात त्यांनी पूर्ण केल्यात. नवीन जे उमेदवार आहेत ते उच्च शिक्षित आहेत आणि त्यांच्या काय आयडिया आहेत ते परत ह्याच्यापेक्षा मुश्रीफ साहेबांच्यापेक्षाही जास्त विकास ह्या कागल तालुक्याचा करतील आणि त्यांच्या आयडियासाठी त्यांना निवडून देणं हे काळाची गरज आहे. पण आता 25 वर्ष जे मुश्रीफ साहेब होते त्यांनी सुद्धा विकास कामे केलेली आहेत. विकास केला म्हणजे काय, नवीन येणाऱ्या माणसाला सुद्धा काय आयडिया आहेत ह्या सुद्धा विचारात घेणं आणि तशा त्या अवलंबन करणं हे सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे त्यांनी आता 25 वर्षात ज्या आयडिया होत्या त्यांनी त्या वापरल्या 25 वर्ष. आता ह्या पुढच्या येणाऱ्या 25 वर्षात नवीन माणसाला किंवा उच्च शिक्षित माणसाला आता त्या जुन्या ज्या आहेत त्या आयडिया जुन्या झाल्या, तर नवीन पिढीप्रमाणे कागलचा विकास करणं गरजेचं आहे. यासाठी बदल हवा आहे. बदल हवा. म्हणजे जो आता तरुण वर्ग आहे किंवा आता हा जो कागल तालुका आहे, जो सदन एरिया आहे शेतीसाठी वगैरे आहे, तर शेतीसाठी वगैरे काही नवीन प्लॅन किंवा काही विकास योजना राबवल्या गेल्या आहेत का? दादानी समरजित राजेंनी जलयुक्त शिवारमध्ये इतकं काम चांगलं केलं आहे की तसं काम मुश्रीफ साहेबांनी आजपर्यंत केलेलंच नाही. असं का वाटतं की त्यांनी केलेलं आहे. आमच्याकडे चिकुत्रा धरण आहे, गेली बांधल्यापासून 10 वर्ष ते भरलंच नव्हतं. ते भरण्यासाठी त्यांनी काही प्रयत्न केला नाही विद्यमान मंत्री असतानासुद्धा. परंतु समरजित राजेने त्याचा विचार करून त्या लोकांना विचारून सर्वे जाऊन करून तिथं म्हाताऱ्याच्या पटावर पाणी वळवून ते चिकुत्रामध्ये सोडल्यानंतर स्वतः ते सगळे सर्वे करून ते पाणी वळवलं. त्या वेळेपासून आज तागायत कायमस्वरूपी ते धरण भरतं आहे. त्याचा धरण भरल्यामुळे त्या कापशी खोऱ्यातील 25-30 गावांना त्याचा उपयोग होतो आहे. आता जे महिला सक्षमीकरण आहेत किंवा जे लाडकी बहीण योजना म्हणजे राबवल्या गेलेल्या आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगू? कशाबद्दल? लाडकी बहीण योजना असतील किंवा महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी काही विकास योजना काय आणलेल्या होत्या का? त्याच्यापेक्षा महिलांच्या हाताला किंवा तरुणांच्या हाताला काम देणं गरजेचं आहे. 1500 रुपये दिलं म्हणजे काय घर पूर्ण चाललं असं नाही आहे. 1500 देण्यापेक्षा जे जीवनावश्यक वस्तू आहेत त्या वस्तूचे दर कमी करणं हे गरजेचं आहे. 1500 रुपये द्यायचं आणि इकडून 3000 घ्यायचं
हे सरकारनं केलेलं आहे. म्हणजे ते तुम्हाला आता म्हणजे स्थानिक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं की घड्याळाची घड्याळ यायला हवं की तुतारी यायला हवं? तुतारी फुंकणारा माणूस यायला हवा. तुम्हाला यावेळी आमदार म्हणून कोण हवं? ह्यावेळी संबंधित गाडी घाटगे साहेब का? राजेसाहेब. नाही, तेच का पाहिजे? हां हां तेच का हवेत आमदार म्हणून? कारण सांगतो, महागाई इलेक्शनच्या पिरियडमध्ये भयानक वाढवली. ह्या हातानं द्यायचं, ह्या हातानं घ्यायचं, हे जनतेला आता माहिती झालेलं आहे. कोल्हापूर, पुण्या, मुंबईत मी परवा गेलो होतो, तिथंसुद्धा स्त्रियांचं हेच आहे. 1500 दिलं आणि 4000 काढलं. ते कसं काय म्हटलं काढलं तर जमा खर्च तिने मला सांगितला. ही महागाई ह्या पिरियडमध्येच का वाढवली ही स्त्रियांना सगळ्यांना माहिती झालेलं आहे. त्यामुळं थोडंसं काहीतरी बदल घडला पाहिजे. म्हणून तुम्हाला यावेळी वाटतं की हो, घाटगे मी साहेब मी आल्यावर मुंबईमध्ये बदल होईल? 15 दिवस होतो. तिथं ते बाया माणसं आली की आपली ओळखे काढायचं काय आहे ते बरोबर त्यांना माहिती आहे. शहरातल्या बायकांना सगळ्यांना कळलेलं आहे, डोक्यात विषय आलेला. 1500 रुपये दिले, 4000 काढलं. त्यांनी बरोबर हिशोब मला सांगितला घरातलं आपल्या, एवढं बजेट वाढलं. ही फसवणूक आहे. म्हणजे असं वाटतं की घाटगे साहेब आल्यावर हो काहीतरी हो अगदी 100%. यावेळी आमदार म्हणून कोण हवं? समरजित गाडगे. घाटगे साहेबच का वाटतं? आमचं प्रेम आहे आणि शाश्वत विकासासाठी गाडगे साहेबांचीच मदत महत्त्वाची आहे. म्हणजे आता काही लोकांचं सुद्धा मत आहे की म्हणजे 25 वर्ष मुश्रीफ साहेब होते आणि आता म्हणजे तरुणांना घाटगे साहेब हवे, पण त्यावेळेला त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी सुद्धा विकास कामे केलेली आहेतच. नाही ते फक्त दिखावा होता. आता समरजित गाडगे नवीन चेहरा, नवीन हे असं वाटतंय का म्हणजे जो बेरोजगारीचा तरुणांचा प्रश्न आहे यावरती घाटगे साहेब काही विकास करणार? 100% करणार. इथल्या ज्या समस्या लाचारी माणूस नाही हो, फसवाफसवी माणूस नाही. एक नंबर. पहिल्या टाइमला आमच्या रक्तातच आहेत गाडगे साहेब. नमस्कार. यावेळी आमदार म्हणून कोण हवं? आमदार म्हणून नवीन समरजित सिंग राजे घाटगे नवीन आमदार व्हावा असं आमची इच्छा आहे. भाजपने आजपर्यंत महागाई वाढवली आहे, लोकांना आमिष देऊन जनतेची लूट करलेली आहे. आभा कार्ड, गोल्डन कार्ड, 17 योजना कशासाठी? एक योजना दवाखान्यासाठी काढली पाहिजे ती नव्हती. ह्याला दंबीव त्याला लाईनीत उभं या प्रकारचं काम या भाजप सरकारनं केलेलं आहे. ते नको आहे. पक्ष फोडणे दुसरं काम केलेलं आहे. जाती तेढ निर्माण करण्याचं काम तिने केलेलं आहे. पुन्हा डांबरी केला, उपकरला, परत केला, पैसा नुकता खाण्याचं काम केलेलं आहे. शाळी खापरी बदलली आहे काय बघा आज, किंवा स्टँडवरलं डबर मुजल्यात काय बघा. एक युवक वर्ग म्हणून तुमचं काय मत आहे? युवक वर्गासाठी मुलींचं जाण्याची सोय, एस टीची सोय आहे काय बघा. मुली चालत जातात, सायकलीन जातात, त्याचं काय बसेस सेवा वगैरे असलं काय केलं आहे काय बघा. त्या किंवा ग्रामीण रुग्णालय आहेत काय बघा. काही जागी दवाखान्यासाठी लोकांना 10 लाख 20 लाख खर्च येतो आहे. घर बरबाद होतं आहे. योजना असून ही स्कीम बसत नाही, ऑपरेशनची ती स्कीम बसत नाही. मग तुमचं गोल्डन कार्ड, आभा कार्ड कशासाठी आहे? आयुष्यमान 17 योजना नको. एक माणसाचं एकच आधार कार्ड आहे काय 10 आहेत? मग आता म्हणजे घाटगेंच्या समोर 25 वर्ष राजकारणाचा अनुभव असणारं असं मातबर व्यक्तित्व आहे. हो. तर तुम्हाला काय वाटतं की म्हणजे त्यांना राजेश सामोरे कसे जातील युवक वर्ग? राजेंच्या डोक्यामध्ये भरपूर योजना आहेत. म्हणजे आम्ही सुचवलेल्या किंवा त्यांच्या मनाच्या भरपूर योजना आहेत. म्हणजे शाळेमध्ये डिजिटल सेवा, इतर सर्व काही बदल वेगवेगळ्या रोजगार म्हणा, गडिंग्लजला MIDC करणार आहेत किंवा जिथं संस्था बंद पडल्या ते चालू करणार आहे. म्हणजे आता तुम्हाला काय वाटतं घड्याळाची टिकटिक वाजेल की तुतारी येईल? तुतारी वाजणार. महाविकास आघाडी महाराष्ट्रात येणार 100%. तुम्हाला यावेळी आमदार म्हणून कोण पाहिजे? समरजित दादा घाटगे. का बरं? कारण आम्ही मंडलिक गटाचे आहे पहिल्यापासूनच, पण मुश्रीफ साहेबांनी मंडलिक साहेबांच्या पाठीत पहिल्यांदा खंजीर खुपसला. बरोबर आहे. त्यांची साथ त्यांनी सोडली. नंतर भयानक जिल्हा परिषदला, गोकुळात सगळ्यालाच मुश्रीफ साहेबांनी फसवले. त्यामुळं आम्ही समरजित घाटगे. पण असं का वाटतं की म्हणजे तरुण नेता आहे, CE झालेले आहेत, शिक्षित उमेदवार आहेत. त्यामुळे म्हणजे असं काय आहे म्हणजे विकास कामे आधी पण झालेली आहेत. त्यांनी सत्ता नसताना बरीच विकास कामं करण्याचा प्रयत्न काय केला अशी आहे. विकास कामे केली? त्यांनी भाजपमधनं ज्यावेळी होते ते, आता ते परिस्थिती बदलल्यामुळं राष्ट्रवादीत गेले, शरद पवार पक्षात. पण आधी भाजपमध्ये होते त्यावेळी त्यांनी प्रयत्न केला आहे म्हाडामधून वगैरे विचार. म्हणजे काय विकास कामे केली एखादं उदाहरण म्हणजे मी आता इथं नाही आहे, मी गोव्यात राहते मिस्टरांच्या सोबत. मी आता आले दिवाळीसाठी म्हणून, एवढं मला माहीत नाही, पण कानावरती आहे की त्यांनी म्हाडामधून बरीच विकास कामं करण्याचा प्रयत्न केला आहे.
म्हणजे आता असं वाटतं की नवीन चेहऱ्याला संधी हा नवीन दिल्यानंतर चेहऱ्याला संधी विकास हवी होईल. होईल, कारण त्यांना त्यांचे स्थावर इस्टेट भरपूर आहे, त्यामुळे त्यांना भ्रष्टाचार करण्याची काही गरज नाही, त्यामुळे ते विकासावर जास्त लक्ष देतील. म्हणून काय ते घाटगे साहेब घाटगे साहेब येतील का नाही शक्यता नाही, पण आम्ही घाटगे साहेबांना. नमस्कार काका, यावेळी तुम्हाला आमदार म्हणून कोण हवं? ह्या कागल तालुक्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खरं तर कागल तालुक्याला विकासाचं काम करायचं सदाशिवराव मंडलिकांनी शिकवलं. आणि ह्या कागल तालुक्याचे भागी होता ते कोण म्हटलं तर मंडलिक साहेब. बाकीचे सगळी असतील, आता मंत्री झालेत, आमदार झालेत, काम करणं हे त्यांचं कर्तव्यच आहे. पण ह्या डावला परिवर्तनाची लाट आलेली आहे, त्यामुळे राजे समर्जित घाटगीत निवडून येणार. काय असं वाटतं की राजकारण आता 25 शरद पवारांचं मत असं असतं, तरण्या पाड्यावर थाप मारतात, म्हाताऱ्याला बस. कारण आता कसं झालं आता की- थाप मारलेले आहे तरण्यावर. नाही तसं तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे, पण कसं झालं आता 25 वर्ष मुश्रीफ साहेबांचा जो अनुभव आहे हां आणि आता नवीन चेहऱ्याचे हे म्हटल्यावर लोकांचं पण असं असणार की 25 वर्ष मुश्रीफ साहेब होते, आता घाटगे साहेब आल्यावर काय करतील असं आहे. तर घाटगे साहेब आले तर त्यांच्या नियोजन पद्धतीने काम करतील. शेवटी आमदार आल्यानंतर त्यांना कामच करावं लागते ना. आपण आता शेतात गेल्यानंतर आपल्याला काम करायला पाहिजे, त्याशिवाय काही मिळत नाही. आमदार झाल्यानंतर आमदाराला काम करायला पाहिजे, त्याशिवाय पुढच्या वेळेला मतं मिळणार नाहीत. असं आहे त्याला ना. करायची पण कोण काय करण्याची कोत आहे ना, करण्याची कोत असल्याशिवाय आमदारकीला उभा राहत नाही. काय करण्याची कोत असल्याशिवाय आमदारकीला कोण उभा राहत नाहीत. आणि खरा तर महाराष्ट्रात एकमेव सदाशिवराव मंडलिकच. ह्या कागल तालुक्याचा विकासाचा गाडा असला तर सदाशिवराव मंडलिकच. यावेळी तुम्हाला आमदार म्हणून कोण हवं? नाही, माझी भूमिका मी इथं आमदार कोण हवा या विषयासाठी मी बोललेलोच नाही. शाश्वत विकास म्हणजे काय हा सदाशिवराव मंडलिकांनी पाया घालून दिलेला आहे. हां, कुणी न राहू दुर्बल अज्ञे, याचसाठी हा शिक्षण यज्ञ. खेडोपाड्यामध्ये ज्या काळामध्ये मुलींचं शिक्षण नव्हतं, मुलांना शिक्षण नव्हतं, त्या काळामध्ये खेडोपाड्यामध्ये शिक्षणाची गंगा जर कुणी वाहिली असेल तर खासदार सदाशिवराव मंडलिकांनी वाहिलेली आहे. या जिल्ह्याचा खरा विकास जर कुठं असेल तर शेतीमध्ये आहे. आणि ही शेतीची नाळ ओळखून जर या जिल्ह्याला पाणी पुरवठा काम करायचं जर कोणी केलं असेल, कोरडवाहू शेती जर सुजलाम सुफलाम व्हायची असेल तर ती सदाशिवराव मंडलिकांनी केलेली आहे. नंतरच्या काळामध्ये त्याच्यावरती कळस चढवत बाकीच्या लोकांनी घेतलं असतील, मला त्याच्याबद्दल दुमत नाही. पण हा खरा शाश्वत विकास सदाशिवराव मंडलिकांनी केलेला आहे. मी एक मंडलिक गटाचा सच्चा कार्यकर्ता आहे. दुसरी गोष्ट, या तालुक्यामध्ये सगळेच शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतात, पण प्रतिमेंचं पूजन आणि विचारांचं दफन केलं जाते. मंडलिक साहेबांनी खऱ्या अर्थानं पुरोगामी विचार रुजवला आहे. मंडलिक साहेबांची जिल्ह्यात जी ओरिजिनल लग्नपत्रिका कुणाकडे नाही ती माझ्याकडे आहे. मी त्यावेळी 1963ला छापलेली, आणि त्या लग्नपत्रिकेवरती जय शिवराय नाव आहे, कोणत्याही प्रकारचे देवाचं नाव नाही. आणि स्टँडर्ड टायमिंग आहे. जे शिवशक बंद पडलं होतं ते शिवशक टाकणारी लग्नपत्रिका मंडलिक साहेबांची आहे. त्यामुळे मी मंडलिक साहेबांच्या विचारांचा माणूस या ठिकाणी आहे. आता आमच्या मंडलिक गटांनी काय मुश्रीफ साहेबांना महायुतीमध्ये पाठिंबा दिलेला तो विषयच नाही. पण मला ही मंडलिक गटाची भूमिका आणि मंडलिक गटाचा शाश्वत विकास सांगायचं होतं, एवढ्यासाठी मी ही बाईट दिलेली आहे. नमस्कार, तुम्हाला यावेळी आमदार म्हणून कोण हवं? राजे समरजित सिंग घाटगे. घाटगे साहेब का? कारण मी शरद पवारला मानणारा माणूस आहे आणि मी काय कोणावर टीका करणार नाही. मुश्रीफ साहेबांनी 25 वर्षे मंत्रिपद भोगले फक्त शरद पवार साहेबांच्यामुळं. त्यामुळं त्यांना सोडून ते गेल्यामुळं, शरद पवारांना सोडून गेल्यामुळं आम्ही शरद पवारबरोबर राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे आता असं समजलं जाते की 25 वर्ष राजकारणात राहिलेले हसन मुश्रीफ साहेब हे एक असं मातब्बर उमेदवार आहेत आणि त्यांना लढत देणं एवढी पण सोपी गोष्ट नाही. तर राजे कसे सामोरे जातील असं वाटतं तुम्हाला? राजे काय झालं आहे, आता तरुण वर्गांचा सपोर्ट हा समरजित घाटगेंच्या बरोबर आहे आणि शरद पवारांना मानणारी फळे जी 60-65 वर्षाची माणसं आहेत ती शरद पवारांना मानणारी आहेत. त्यामुळं राजेंचा विजय हा निश्चित आहे. असं काय म्हणजे राजेंनी आता तरुण वर्ग त्यांच्यासोबत आहे असं म्हणताय, तर तरुण वर्गासाठी काय असं वेगळं? म्हणजे आधी विकास योजना होत्या पण त्या झाल्या नाहीत. विकास फक्त काय झालं आहे, विकास हा पुढाऱ्यांचा आणि 4 कॉन्ट्रॅक्टरांचा झालेला आहे. दुसरा कोणाचा विकास झालेला नाही. फक्त 4 कॉन्ट्रॅक्टर आणि पुढाऱ्यांचा विकास झालेला आहे. असं का वाटतं की पुढाऱ्यांचाच वगैरे विकास झालाय? सगळं आता मी एकटाच म्हणत नाही, सगळ्या अख्खं तालुक्यातच म्हणतात. माझं एकट्याच मत नाही, सगळ्या तालुक्यातच म्हणतात. म्हणजे काही लोकांचं सुद्धा असं मत आहे की हसन मुश्रीफ साहेब म्हणजे सर्वसामान्यांना सुद्धा एक समानच न्याय देतात, असं पुढारी किंवा हेच असं नाही आहे. त्यांनी सुद्धा काही विकास केलेले आहे. आता मी त्यांच्याबरोबर 15 वर्षे काम केले. माझं 1 रुपयाचं काय काम झालेलं नाही. 15 वर्षे मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. त्यांच्या स्थानिकच्या पुढाऱ्याने सांगावे की संग्राम चौगले यांचं काय एक जरी काम केलेलं असलं तर उद्या मी त्यांचं काम करतो.
मग आता तुम्हाला काय वाटते की म्हणजे 25 वर्षाचा अनुभव जिंकला जरा बदल पाहिजे. आता जे नवीन बदल म्हणजे 9 वर्ष ज्यांनी काम जरा केलं, नवीन किंवा चेहरा आहे, नवीन बदल पाहिजे. आणि ह्या वयात शरद पवारांना सोडणं हे चुकीचं वाटलं म्हणून आम्ही शरद पवारांच्या बरोबर आहे. नमस्कार काका, यावेळी तुम्हाला आमदार म्हणून कोण हवं? राजे पाहिजेत. मला नाही, सगळ्या तालुक्याच्या जनतेला पाहिजे. त्याला आमदारची काही गरज नाही. त्यांचं 7 पिढ्याला सपनाला एवढीच इस्टेट आहे. ह्यातलं रुपया खायची गरज नाही त्यांना. खोटं करायची गरज नाही. कारखाना व्यवस्थित चालला नाही, सभासदांचा चाललेला आहे. पैसे घेऊन कुणाचं काही फसवलेलं नाही. फसवाफसवी करणार नाही मनुष्य आणि ह्यालाच निवडून देणार नाही. म्हणजे असं आता 25 वर्ष झालं हसन हो, झाले मुश्रीफ 25. आमदार म्हणून आहे. हो, बरोबर. त्यांच्या पुढे म्हणजे राजकारणातला एक म्हणजे परिपक्व माणूस असं हसन मुश्रीफ साहेबांना समजलं हो जातं. हो आणि त्यांच्या पुढे आता समरजित सिंह घाटगे म्हणजे आमदारकीची निवडणूक लढवतात. लढत होतं. तर त्यांना म्हणजे सामोरं जाणं एवढं पण सोपं नाही, कारण 25 वर्षांची त्यांची मग ह्यांनी सुद्धा आता 9 वर्षे तेच करत चालल्यात. त्यांच्यापेक्षा काकणभर सरस आहेत राजे. आणि लोकांनी त्यांना उठून धरलं आहे. आज जनताच उठून या 25 वर्ष दिले की तुम्ही केलं करायचंच असते. ज्याला दिलं आहे तो करणारच. पण त्याहीपेक्षाही जास्त करत काही नसताना त्यांनी केलं आहे. कधी कुणाला फसवलं नाही, कुणाचं खोटं पैसे खाल्लं नाही, कुणाला सभासद शेतकऱ्यांचा कारखाना आहे इथं आपलं स्वतःच असा केला नाही. 40,000 सभासदनी मुश्रीफ साहेबांनी पैसे घेऊन म्हणजे त्या कारखान्यात नाहीतच, ते सभासदच नाहीत. एवढी 40,000च मतं 2-2 धरली तर 80,000 लीड आज आहे फक्त त्या संताजी कारखाने सभासदांचं. तेवढ्यावर निवडून आले 80,000 लिहून ठेवा. तुम्हाला असं काय वाटतंय की म्हणजे 25 वर्ष मुश्रीफ साहेब होते, हा असतातच त्यांनी की विकास कामे केला केली. दिल्यानंतर तो करणारच. कोण पण करणार. हिने काय नसताना केलं राजेने. राजेंच्याकडे सत्ता नसताना विकास कामे कोणती केली? विकास काय रस्ते येते नियमाप्रमाणे सगळीच करतात. असं काय वेगळं काय केलं नाही. रस्तं सोडून काही केलं नाही. रस्ते किती 40 लाखाचा रस्ता आणि 10 लाख खर्च, 30 लाख कुठं जातात काय कळत नाही. कामं नसणारी त्यात आहेत, केलेली कामं नाहीत. आमच्यावर पुस्तकं आहेत की त्यात कामं नाहीतच. 15 लाखाचं मंदिर 5 लाख खर्च. बघितलं तर तुम्हाला दावतो चला. मंदिर 15 लाख खरेदी त्या पुस्तकात आहे आणि ते जर बघितलं कोणी 15 लाख म्हटलं तर खोळ्यात काढतील. अशी परिस्थिती आहे. कामं अशीच केल्यात. म्हणजे आता 9 वर्ष तुम्ही सांगितलं की राजे 9 वर्ष झालं कोणतंही पद नसताना कामं केल्यात. होय होय. पण आता असं हे झालंय की 25 वर्षांचा अनुभव आणि 9 वर्षांचा अनुभव यामध्ये खूपच हे आहे. असं काय नसते. तुम्हाला कसं आज सामोरे जातील युग किंवा नवं आहे. तरुण युग आहे. कसं वाटेल? लोकांना बदल हवा असतोय. बदल हा प्रत्येकाला पाहिजे असतो. आणि निसर्गाचा नेमच आहे की बदल व्हावाच लागतो.